आजपर्यंत आपण चिकनचे वेगवेगळे पदार्थ जे आहेत किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचे चिकन जे आहे ते पाहिलेलं आहे. त्यामध्ये चिकन बिर्याणी असेल, चिकन घी रोस्ट असेल, चिकन 65 असेल किंवा रस्सा असेल, सुक्का असेल, असे वेगवेगळे पदार्थ केलेले आहेत. पण आज जे आपण करणार आहोत ना ते अतिशय वेगळं आहे, झटपट होणार आहे, पण तितकंच चमचमीत आणि जबरदस्त हे चिकन आहे. आणि हे जे चिकन आहे ना ते कोणीही सहज बनवू शकेल. म्हणजे तुम्ही बॅचलर्स असाल, मुलं राहत असाल, मुली राहत असाल आणि तुम्हाला जास्त जर काही तामझाम करायचा नसेल, म्हणजे वाटण वगैरे वाटायचं नसेल, अगदी झटपट बनवायचं असेल ना, तर ही रेसिपी जी आहे ती फक्त तुमच्यासाठी आहे. तर हे झटपट होणारं चिकन कसं करायचं, चला झटपट पाहूयात. तर इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे. तर ही मी लोखंडाची वापरते. तर त्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे, साधारण 2-3 चमचे तेल आहे आणि त्यातच आपण घालणार आहोत कांदा. तर एक मोठा कांदा जो आहे तो मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालत आहे. आणि हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे. तर इथे ना मी लोखंडाची कढई वापरते आणि त्याचं कारण म्हणजे ज्यावेळी आपण सुकं चिकन बनवत असतो ना, म्हणजे कोणतंही असू द्यात, सुका चिकनचा प्रकार ज्यावेळी बनवतो ना त्यावेळी शक्यतो लोखंडी कढईत वगैरे केलं ना की त्याचा जो फ्लेवर येतो ना तो खूप छान येतो. म्हणजे तुम्ही कधी अजूनपर्यंत ट्राय केलं नसेल ना तर करून बघा. मस्त असा स्मोकी फ्लेवर किंवा एक वेगळी चव जी आहे ती त्या चिकनला येते. तुमच्याकडे जर लोखंडी कढई वगैरे नसेल तर तुम्ही कोणतेही भांड वापरलं ना तरीही चालेल. आणि इथे मी नुसतं तेल वापरलेलं आहे. ह्या जागी तुम्हाला जर तूप आवडत असेल, तूप जरी घातलं ना तरी चालतंय. आता कांदा मस्त असा आपण भाजून घेऊयात. कांदा जो आहे तो आपला थोडासा परतला गेलाय, रंग बदलायला लागलेला आहे. आता ह्यावेळी की नाही मी ह्याच्यामध्ये लसूण आणि आलं जे टेचून घेतलं होतं, टेचून घेतलेलं आहे खलबत्त्यातून, पेस्ट वगैरे घेतलेली नाही, कारण ह्याचा फ्लेवर खूप छान लागतो ह्या चिकन मध्ये. ती घालत आहे. एक साधारण 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 1-1.5 इंच आलं जे आहे ते मी ठेचून घेतलेलं आहे. तुम्ही जर बॅचलर असाल, घरापासून लांब राहत असाल आणि तुम्हाला जर चिकन खायची इच्छा झाली आणि घरामध्ये काही नसेल फारसं तुमच्याकडे, तर अगदी कांदा लसूण तर सगळ्यांच्याकडे असतोच, तर तुम्ही झटपट असं हे चिकन आहे ना बनवू शकता. तरी ते कांदा लसूण जे आहे ते आपला व्यवस्थित भाजला गेलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये काही मसाले घालून घेऊयात. सर्वात आधी आपण इथे हळद घेतलेली आहे, ती घालत आहे थोडीशी. त्यानंतर ही बेडगी मिरची पावडर आहे, ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायची नाही घातली तरी चालेल. आपण ही फक्त रंगासाठी घालतो आणि त्यासोबतच इथे आपण कांदा लसूण मसाला घालणार आहोत. तर इथे साधारण 3-3.5 चमचे कांदा लसूण मसाला घेतलाय, तो घालत आहे. आता आपल्याला ह्याच्यात इतकेच मसाले घालायचे आहेत, ह्या व्यतिरिक्त आपल्याला काही घालायचं नाहीये. आता हे मसाले घातल्यावर आपण मिनिटभर बारीक गॅसवर हे परतून घेऊयात. आता मिनिटभर आपण हे सर्व मसाले परतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण घालायचं आहे, आपण चिकन घेतलेलं आहे, साधारण 1 किलो इतकं चिकन जे आहे ते इथे मी घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलंय. ते आपण सर्व ह्याच्यामध्ये टाकून देऊया आणि सोबतच ह्याच्यात घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे मिक्स करून घेऊयात. तर इथे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आणि तुम्ही आत्ताच ह्याचा रंग पाहू शकता, इतका जबरदस्त आलेला आहे की बघता क्षणी अगदी तोंडाला पाणी सुटतंय. तर आता हे मिक्स करून झालेलं आहे. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूयात. गॅस जो आहे तो मध्यम ते कमी ठेवायचा आहे, गॅस फास्ट ठेवायचा नाही. आणि झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिटाची ना आपण वाफ काढून घेऊयात. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी वगैरे काही घालणार नाही, आपण हे सुकं चिकन बनवत आहोत त्यामुळे पाणी वगैरे अजिबात घालणार नाही. असंच आपण हे वाफेवर आहे ना ते चिकन मस्त असं शिजवून घेऊयात. एक साधारण 5 मिनिटं झालेली आहेत, आपण झाकण ठेवलं होतं. आता आपलं चिकन कितपत शिजलंय ना ते आपण चेक करूयात. त्याला पाणी सुटलंय, तुम्ही पाहू शकता. आपण कसल्याही प्रकारचं याच्यामध्ये पाणी घातलं नव्हतं, पण चिकनचं जे अंगचं पाणी असतं की नाही ते ह्याला सुटलेलं आहे. एकदा मिक्स करून घेऊयात आणि ह्या पाण्यातच हे चिकन व्यवस्थित शिजलं जातं, आणखीन पाणी घालण्याची गरज पडत नाही ह्याला.
आता एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. पुन्हा आपण आता ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि अजून एक 5 ते 10 मिनिटं लागतील ह्याला शिजायला. तर असंच झाकण ठेवून आपण थोड्या थोड्या वेळाने ना हे चिकन जरा हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते खाली लागणार नाही असं. एक साधारण 8 मिनिटं झालेले आहेत. आपण चिकन जे आहे ते शिजायला ठेवलं होतं. मध्ये 1-2 वेळा मी जरा हलवून पाहिलं होतं. आता आपण चेक करूया आपलं चिकन शिजलंय का ते. तर इथे पाहू शकता आपलं चिकन जे आहे ते शिजलेलं आहे. इथं जो आपला लेग पीस होता त्याचं बघू शकता इकडे जे मांस आहे ते सगळं वेगळं व्हायला लागलेलं आहे. याचा अर्थ आपलं चिकन व्यवस्थित शिजलं गेलंय. आता तुम्हाला जर ह्या चिकन मध्ये रस्सा पाहिजे असेल ना, तर तुम्ही इकडेच गॅस बंद केला तरीही चालेल, म्हणजे थोडासा रस्सा असा तुम्हाला खायला भेटेल. पण इथे मला पूर्णपणे सुकं करायचं आहे, त्यामुळे मी काय करणार आहे, आता गॅस जो आहे तो फास्ट करणार आहे आणि फास्ट गॅसवर आहे ना हे पूर्ण पाणी ह्याचं आटेपर्यंत आहे ना हे असंच परतत राहणार आहे. तर अजून आहे ना आपण झाकण न ठेवता 5 मिनिटं आहे ना हे चिकन मस्त असं परतून घेतलेलं आहे आणि आता त्यातलं जे पाणी होतं की नाही ते पूर्णपणे आटलेलं आहे. आणि आता तुम्ही चिकन बघू शकता, इतकं जबरदस्त दिसतंय, इतका रंग सुरेख आलेला आहे. आता हे चिकन जे आहे ते आपलं झालेलं आहे. आता सर्वात शेवटी आहे ना मी ह्याच्यात वरून कोथिंबीर घालते. मिक्स करून घेऊया आणि गॅस जो आहे तो मी इथे बंद करते. आता हे आपलं मस्त असं झटपट चिकन झालेलं आहे. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही जर माझ्या पद्धतीने असं झटपट असं चिकन जर बनवून पाहिलं ना, की तुम्हाला विश्वासच बसणार नाही की इतक्या कमीत कमी साहित्यात आणि कुठलंही वेगळं वाटण वगैरे न बनवता इतकं चविष्ट चिकन हे बनवून तयार होतं. त्यामुळे तुम्ही ही एकदा तरी अशा पद्धतीने नक्की बनवून पहा. वेळात वेळ काढून तुम्ही आजची ही रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.